पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा, ओवी नंबर 361 ते 375. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशो काय वितेवरी, कान लाविजे तरी अंधारी, कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी तया परी, आली गेली सेन करी, तो विंगुतला से अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्र भुवन वाते पावळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लाचेनी. जो अमृताची ही ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा सुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तरी दे सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञो भला ओळख तू. तो अहंकाराते दंडोनी, सकळ कामो सांडोनी, विचरे विश्व होऊनी विचारा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनासासे. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुन प्रती संजयो म्हणे. ऐसा कृष्ण वाक्य ऐकिले, तेत अर्जुनो मनी म्हणितले. आता आमुचिया काजा कीर आले उपपत्तिया. जे कर्मजात आघवे, हेत निराकारिले देवे, तरी पारोशले म्या झुंजावे म्हणूनिया. ऐसा श्री अच्युतचिया बोला, चित्ती धनुधर उवाईला. आता प्रभू करील भला शंकोनी, तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञाताथो, निरूपिता होईल श्री अनंतो. ज्ञानदेवो सांगेल मातो निवृत्तीदासो. इति श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थ दीपिकाया द्वितीयो अध्यायः. पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू. अर्जुना, मला सांग, सूर्याच्या घरी प्रकाश करण्याला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधारात बुडून जातो का? पहा, त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी आली किंवा गेली याची त्याला पर्वा नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो, तो भिल्लांच्या पालांच्या खोपट्यात कसा रमेल? जो अमृताला नावे ठेवतो, तो कसा कांजीला हात लावत नाही? त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला, तो रिद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा. जिथे आत्मसुखापुढे स्वर्गसुखही तोकडे वाटते, तिथे त्याला बापड्या रिद्धिसिद्धीचा काय पाड? असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे असं तू समज. तो अहंकाराला घालवून, सर्व कामना सोडून व अनुभवाने जगतरूप बनून या जगामध्ये वावरतो. ही अनंत ब्रह्मस्थिती जे निष्काम झाले तेच भोगतात व ते अनायासे परब्रह्मपदाला प्राप्त होतात. मृत्यू समोर दिसत असूनही जो अंतरी व्याकुळ होत नाही,
त्याची कधी या स्थित प्रज्ञाला बाधा होत नाही. तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखाने अर्जुनाला सांगितली असे संजय म्हणाला. असे कृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात असे म्हटले की आता देवाच्या विचारसरणीने आमचेच कार्य झाले. कारण की जेवढे म्हणून कर्म आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले, तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो चांगला प्रश्न विचारेल. तो प्रसंग मोठा सुंदर आहे. जणू सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. सर्व ज्ञानांच्या शिरोमणी जो श्रीकृष्ण, तोच स्वतः जे निरूपण करील ती निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव सांगतील. रामकृष्ण हरी. आपला द्वितीय अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आहे. उद्यापासून आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. आमचे पुढील अध्याय आणि भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.